सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रिंग रोडसाठी भूसंपादन करण्यात येत आहे। या भूसंपादनासाठी खरं तर प्रांताधिकाऱ्यांनी तेथील शेतकऱ्यांना मारहाणीची घटना घडली यासाठी हे ज्यांना मारहाण झाली ते आपल्या सोबत आहे। तुम्ही खासदार संजय राऊत यांची भेट घेतली, काय नेमकं झालेलं होतं? ते मोजायला आले होते ना, आम्ही घरात होतो। ते घरातून वडायचे, पोलीस गाडीत बसा म्हणायचे। तर म्हणलं आम्ही आमच्या घरामध्ये, आम्हाला पोलीस गाडीत का तुम्ही बसवते? तेवढ्यावरून मा पोरं दवाखान्यातून आलं होतं, त्याला आडवं पाडून काठीनं असा ढोसीत होता, असं ढोसायचा त्याला। काय कारण होतं मारण्याचं? काय जमिनी घेताय, काय करताय? जमिनी घ्यायच्या आहे आम्हाला, जमिनी। हा, तुम्ही त्यांना विरोध केला, काय नेमकं नाही कारण आहे? आम्ही काहीच नाही, आम्ही घरात होतो। आता संजय राऊत यांना भेटल्यानंतर काय आश्वासन तुम्हाला मिळालं? त्यांनी सांगितलं आता प्रांत ऑफिसला जाऊ आणि का मारहाण केली विचारू, कारण आम्ही घराबाहेरच नव्हतो ना, कोणी घरात होतो। किती लोकांना मारलं? अजून कोणाकोणाला मारलं? अजून भरपूर लोकांना, माणसं येतं काय, मुलाला माझ्या मारलं आणि माणसं पोलीस गाडीत टाकले, पोलीस स्टेशनला नेले, काही बाया नेल्या आणि बंद करून ठेवल्या। या प्रकरणी भूसंपादनाच्या साठी खरं तर कुंभमेळ्याचं काम करत असताना, भूसंपादन करत असताना या गोष्टी घडलेल्या आहे। याचा जो निषेध आहे तो खासदार राऊतांनी केलेला आहे आणि अशा पद्धतीने मारहाण करणं चुकीचं असल्याचं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता या प्रांताधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक।